आज आपण संत मीराबाई यांचं चरित्र बघणार आहोत. मीरा अशी एक प्रेमगंगा आहे, निर्मळ प्रेमगंगा आहे, ज्यामध्ये जीव स्नान करेल तर तो पावन होऊन जाईल. मीरेचं चरित्र पाहताना सर्वप्रथम एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जेव्हा आपल्याविषयी अनेक कष्ट वाटतात, म्हणजे आपण संकटांनी घेरले गेलो आहोत, आपल्याला खूप त्रास आहे, आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतोय, खूप अडचणी येत आहेत, खूप नकारात्मकता आहे, असं जेव्हा आपल्याला आपल्याविषयी वाटू लागतं ना, तेव्हा मीरा चरित्र नक्की ऐकावं. तिच्या सासरच्यांनी तिला जो त्रास दिला त्यापुढे आपला कोणताही त्रास का असेना अगदी तुच्छ वाटेल. आपण केवळ आपल्या त्रासाचं अवडंबर करतो हेच जाणवेल. आपण सगळे सुखाच्या प्राप्तीसाठी झगडतो. दररोज जे काही करतो ते सुख मिळवण्यासाठीच करत असतो. पण खरी गोष्ट अशी आहे की या संतांनी जे सुख अनुभवलंय ना, ते तर आपल्याला यत्किंचित सुद्धा मिळालेलं नाहीये. म्हणजे खरं सुख काय असतं हे आपल्याला ठाऊकच नाहीये. आणि जर त्या सुखाचा एक थेंब जरी आपल्या अंगावर पडला ना, तर त्यात आपण इतके रममाण होऊ, इतके मशगूल होऊन जाऊ की न भूतो न भविष्यती. आणि अशा सुखाची निर्मल गंगा कोण असेल तर ती मीराबाई. ती कशी राहिली, अशा या सर्व विपरीत परिस्थितींमध्ये ती कशी राहिली, मग ती सुखावह तरी कशी राहिली, असं तिच्याकडे काय होतं, असं तिला काय मिळालं, कसं मिळालं, तिच्या चरित्रातनं आपल्याला आढावा घेता येईल. आता मीराबाईच्या काळच्या परिस्थितीला डावलून चालणार नाही. तेव्हा गजवाय हिंद चालू होता. गजवाय हिंद म्हणजे हिंदूंची कत्तल, साफ कत्तल. म्हणजे जे राम कृष्ण हिंदू देवतांचे जे जे भक्त असतील किंवा त्यानुसार वागत असतील त्यांची दिसताक्षणी कत्तल करणं हा त्यांचं मुसलमानांचं मिशन होतं. मुघलांचं वर्चस्व होतं तेव्हा. आणि हिंदू समाजाची आजही जशी नाही तशी तेव्हाही एकजूट नव्हती. राजपुतांमध्ये इतकी ताकद होती, इतका पैसा होता की ते जर त्यांनी ठरवलं असतं तर मक्का मदिनापर्यंत जाऊन मुसलमानांचा ते निपात करू शकले असते. एवढी प्रचंड शक्ती त्यांच्याकडे होती आणि राष्ट्रप्रेमही होतं. पण असं घडलं नाही, कारण ते दुर्दैव आपलं असं आहे की त्यांच्यात एकजूट नव्हती. आणि पुन्हा त्यामध्ये लोभ होता. त्यांची हळूहळू निष्ठा कमी होत गेली आणि मुसलमानांनी त्यांना लोभ प्रदान केला. प्रत्येक राजपूत खरं तर बलशाली होता, पण तो एकटा होता. आणि मुसलमानांनी त्यांना सांगितलं, राजपुतांना, की तुम्ही एवढा एवढा कर आम्हाला दर महिन्याला आणून द्यायचा, मग आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. बस या प्रलोभनाला ते बळी पडले आणि भरपूर कर देऊ लागले आणि आपल्या राज्यामध्ये ते खुश राहू लागले. आणि एकमेकांच्या परस्परांविषयी ते मत्सर करू लागले, म्हणजे राजपुतांचा मत्सर करू लागले. आणि त्यामुळे मुसलमानांचं फावलं. तर अगदी महाराणा प्रताप सुद्धा राजपूत होते, पण त्यांच्यासारखे विरळाच. महाराणा प्रतापांनी तर मरून जाणं पत्करलं, पण शरण नाही गेले मुसलमानांना. आणि महाराणा प्रताप आणि मीराबाई यांचं नातं होतं. मीराबाई त्यांची काकू किंवा आत्या असं सांगतात. आता मीराबाईविषयी आपण बोलूया. मीराबाईचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर ती अत्यंत निर्भय. म्हणजे आता 500 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जायचं, त्या काळामध्ये स्त्रियांना जरासुद्धा बाहेर यायला वाव नव्हता. आता ही तर राजपुत्री होती, राजघराण्यातली होती, पण त्या राजघराण्यामध्ये सुद्धा तिने
तिथले नियम न जुमानता कृष्ण भक्ती चालू ठेवली. किंवा त्यानंतर सुद्धा जेव्हा ती भोजराजा, तिचा जो नवरा, तिचा जो पती, तो गेल्यानंतर सुद्धा ती सासरी राहिलीच होती. पण नंतर विधवेचं जे तिने जीवन पत्करलं होतं ते सुद्धा अगदी निर्भय होतं. कुठेही सीमा उल्लंघन करण्याचा मीराबाईच्या वेळेत तिच्याकरता तर प्रश्नच नव्हता. सीमा उल्लंघन करणे हे शक्यच नव्हतं तिच्याकडनं. पण काळाला जुमानणारी नव्हती, अशी ती निर्भीड होती. तिच्या सासरच्यांनी तिला वारंवार मारण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण प्रेमापोटी विष सुद्धा अमृतासमान तिने ग्रहण केलं. कोण आहे ही मीराबाई? तर आपल्या सर्वांच्या जन्माची पण कथा असते. अनेक जन्मांपासून आपण या जन्मामध्ये आलेलो आहोत. तसं मीराबाईचाही पुनर्जन्मच आहे. मागच्या जन्मी ती कोण होती तिथून आपण सुरुवात करणार आहोत. आणि सनातन धर्मामध्ये पुनर्जन्म महत्त्वाचा मानला गेलाय. आपले सुद्धा अनंत जन्म झालेत. जेव्हा कर्मक्षय होईल, आपली कर्म संपतील म्हणजे पापही शिल्लक राहणार नाही आणि पुण्यही शिल्लक राहणार नाही, तेव्हा आपली ही जन्ममृत्यूची यात्रा समाप्त होईल. मग हे संपवायचं कसं? ही सर्व कर्म कशी बरं संपतील? एक तर भोगून संपवायचं. जे जे प्रारब्धानुरूप वाटायला आलं आहे ते भोगून संपवायचं. ते फारच कठीण आहे. किंवा सर्व कर्म म्हणजे पापसुद्धा आणि पुण्यसुद्धा, असं नाही की पुण्यच, पापसुद्धा आणि पुण्यसुद्धा 100% समर्पित करायचं भगवंतांना. नाहीतर मनुष्य फार स्वार्थी असतो. पुण्य स्वतःकडे ठेवतो, छान छान उपभोगतो आणि पाप मात्र देवाला देऊन टाकतो. तसं नाही करून चालणार. पुण्यसुद्धा देवाला समर्पित करायचं. आता आम्हाला पुण्यसुद्धा नको आहे, पापसुद्धा नको आहे, असं जर आपण अर्पण करून टाकलं कृष्णाला, तर याच जन्मी या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होईल. पण याला प्रचंड गांभीर्य आणि प्रचंड त्याग आणि मानसिकता, वैचारिक बैठक पाहिजे. पण हे ज्ञानानेच होईल आणि केल्यानेच होईल. असं आम्हाला येत नाही असं म्हणून चालणार नाही. मग आता एक अजून इथे प्रश्न पडतो की ज्यांचा कर्मक्षय झालाय आणि ज्यांनी पाप आणि पुण्य सगळं समर्पित केलंय आणि आता ते झाले मुक्त, म्हणजे ते भगवत प्राप्ती करून मोकळे झाले, भगवंतापाशी लीन झाले, त्यांच्या जवळ गेले. आता तर त्यांना जन्म नाही, मरण नाही. जर जन्म नाही तर मरण नाही, या चक्रातनं ते सुटले. मग तरी त्यांना जन्म येतो का? तर येतो, पण स्वइच्छेने येत नाही. भगवत प्राप्तीनंतरही जन्म झालेले जे महापुरुष असतात, म्हणजे रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, मीराबाई, जिचं चरित्र आता आपण पाहणार आहोत, त्याच्यावरून तर हे सिद्धच होतं की ते स्वइच्छेने येत नाही, ते भगवंताच्या इच्छेने येतात. त्यांना जन्माला घालणं ही भगवंताची इच्छा असते. त्यांचं काही कर्म भोगणं शिल्लक राहिलेलं आहे म्हणून ते जन्माला आले असं नसतं. त्यांचं कोणतंच कर्म शिल्लक नसतं, पण भगवत इच्छेनुरूप ते आपल्या जनांच्या उद्धाराकरता, म्हणजे आपल्या उद्धाराकरता स्वतःच्या आचरणाने, भगवंत त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या आचरणाने भक्ती करून दाखवा, समाजाला, जगताला भक्तीचा मार्ग दाखवा. माझ्या प्रिय भक्तांनो, जा पृथ्वी तलावर जा आणि भक्तीचा मार्ग प्रेषित करा. आपल्या स्व आचरणाने करून दाखवा भक्ती. तर हेच तुमचं मुख्य कार्य आहे. आणि तिथला जन्म संपला, तुमचं कार्य संपलं की पुन्हा तुम्ही माझ्यातच याल, असं भगवंताची त्यांना आज्ञा असते. म्हणूनच ते जन्माला आलेले असतात. ते स्वइच्छेने किंवा त्यांचं काही कर्म शिल्लक राहिलंय म्हणून ते आलेले नसतात. आता जसं की उद्धव जे आहे श्रीकृष्णाचे खास मित्र, प्रथम भक्त, म्हणजे प्रथम नाही म्हणू शकत त्याला, अगदी आतल्या गोटातले भक्त, प्रिय भक्त, ते उद्धव. मग तेच सूरदास झाले. आता ही मीराबाई ही पूर्वीची माधवी होती, गोपी माधवी, तीच मीराबाई झाली. वाल्मिकीच तुलसीदास झाले.
असे अनंत जन्म ते यात्रा करून आलेत. नंतर भगवत प्राप्ती झाली आणि त्यानंतर ते पुन्हा जन उद्धाराकरता त्यांनी जन्म घेतला. त्यांचा जन्म इकडचा संपला, उद्धारण झालं, त्यांचं कार्य झालं की ते पुन्हा भगवंतात विलीन होतात. त्यांचं काम झालं की. सामान्य माणसाचं कसं असतं, पुण्य जास्त झालं की स्वर्गात उपभोग करायला मिळतो आणि पुण्य क्षीण झालं, तुमचं बॅलन्स संपलं पुण्याचं, की त्वरित फेकून दिलं जातं मृत्यूलोकात, पृथ्वीवर. मग जन्म मिळतो पृथ्वीलोकात. आणि तसंच पाप जास्ती झालं की नरक मिळतो. तो दीर्घकाळचा नरक असतो आणि तो युगानुयुगे भोगावा लागतो. मग तिथे काय बरं उद्धरण्याची किमया? मग नरकात जे लोक आहेत ते थोडे वर येतच नाही का? तर ते येतात वर, पण अनेक काळानंतर, दीर्घ काळानंतर. मग ते कसे येतात? कारण काय आहे, स्वर्ग लोकामध्ये, नर्क लोकामध्ये त्यांना भोगयोनी असतात. स्वर्ग लोकामध्ये सुद्धा देवदेवता या भोगयोनी आहेत. नर्क लोकांमध्ये तिर्यक योनी ज्या आहेत, साप किंवा जे काही दगड माती, यासुद्धा भोगयोनी आहेत. त्या भोगाव्या लागतात त्यांना. फक्त भोगे, नवीन क्रियमान ते काही करू शकत नाहीत. मग त्यांच्या उद्धाराची काय कथा, त्यांच्या उद्धाराची काय सोय? मग हे तर सांगितलं मी की स्वर्गातनं ते खाली येतात त्यांचं पुण्य संपलं की. पण मग नरकाचं काय? मग नरकातनं कसं उद्धरलं जातं? तर दीर्घकाळपर्यंत नरकवासच असतो आणि उद्धरण्याची अत्यंत स्लो प्रोसेस म्हणजे ते दगडाचे मग ते पशु होतात. कसे? जर चुकून संतांचा त्या दगडाला पाय लागला तर त्याचं अपलिफ्टमेंट होतं, त्याचं एलिव्हेशन होतं. मग ते पुढच्या काळामध्ये साप होतील. मग साप समजा संतांच्या आजूबाजूला त्यांचा अंगस्पर्श झाला किंवा संतांच्या गळ्यात असला, पाचलेगावकर महाराजांच्या गळ्यात असायचे ना, मग त्यांचं अपलिफ्टमेंट होतं. मग ते नवीन जन्मात, पुढच्या चांगल्या जन्मात जातात. असं करत करत ते मानव जन्मात येतात आणि मानव जन्म एवढा श्रेष्ठ आहे की तिथे क्रियमाण करू शकतो. आपल्याला स्वतंत्र बुद्धिमत्ता, स्वातंत्र्य दिलंय, फ्रीडम दिलंय. तर चांगलं आणि वाईट दोन्ही ऑप्शन ठेवलेत तुमच्यासमोर. तुम्हाला करायचं आहे, करणं तुम्हाला दिलंय. मग चांगलं करा किंवा वाईट करा, त्याचं पुन्हा तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ आहे. पण स्वातंत्र्य हे क्रियमाणामध्ये मनुष्य जन्मातच आहे. बाकी स्वर्ग आणि नरकामध्ये फक्त भोगयोनी आहे. म्हणून मनुष्य जन्म अत्यंत महत्त्वाचा. आता आपण मीराबाईकडे पुन्हा वळू. तर मीराबाई होती पूर्वजन्मीची गोपी. द्वापार युगामध्ये माधवी नावाची गोपी होती. तेव्हा कृष्ण वृंदावनात होते आणि ती एकुलती एक मुलगी होती आपल्या आईवडिलांची. आणि पूर्वी कसं असायचं आपल्याला माहिती आहे की 4-5व्या वर्षी मुलींचे लग्न व्हायची आणि 6व्या-7व्या वर्षी मुलांचे लग्न व्हायची. म्हणजे तेही खूप मोठे झाले असं. नाही तर बाळांचीच सुद्धा लग्न व्हायची. पाळण्यामध्येच एकमेकांना हे करायचे, गठबंधन म्हणतात त्याला. 1-2 वर्षात, 4-5 वर्षात मुलींची लग्न उरकायची. पण याचा अर्थ असा नाही की 4थ्या-5व्या वर्षीच त्यांचा संसार सुरू व्हायचा, असं नाही. 4थ्या-5व्या वर्षी त्यांचं लग्न केलं जायचं खरं, पण ती मुलगी आपल्या आईच्याच घरी राहायची कुमारी होईपर्यंत. आणि जेव्हा ती वयात येते 16व्या-17व्या वर्षी, त्यानंतर तिला 17व्या-18व्या वर्षी तिला तिच्या घरी पाठवलं जातं. तेव्हा पुन्हा एक मोठा विधी केला जातो आणि मोठा यज्ञ केला जातो. विवाहासारखाच त्याचा खर्च असतो. तसेच नातेवाईक येतात. तो गौना फार श्रेष्ठ समजला जातो आणि तेव्हा मग ती आपल्या सासरी जाते नवऱ्याकडे. तर आता ही प्रथा काय, खूप बॅकवर्ड आहे वगैरे वगैरे, आपण खूप दूषणं देऊन पटकन मोकळे होतो. पण त्या प्रथेचं काही समर्थन करण्याचा माझा हेतू नाही आहे. पण अशा पद्धतीने लग्न केल्यास दुसरीकडे आकर्षण होत नाही, ही एक गोष्ट, की माझं लग्न इथे ठरलेलं आहे किंवा झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्या कुळाच्या परंपरा त्या मुलीला लहानपणापासूनच कळतात. त्या व्यक्तींविषयी लहानपणापासून प्रेम जडतं आणि लहानपणी जे मनावर ठसतं ते कायम राहतं. त्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला काही त्रास होत नाही. कालांतराने हा फरक पडायचाच, त्यामुळे त्याबद्दल जास्ती न बोललेलं बरं. मग
अशा तऱ्हेने 4-5व्या वर्षीच तिचा विवाह झाला. कोणाशी झाला तर गोकुळामध्ये. आता गोकुळामध्ये कृष्ण राहायचा. तर गोकुळामध्ये नंदबाबाबरोबर नंदाचे मित्रसुद्धा होते, अनेक मित्र होते. म्हणजे सगळे गोकुळवासीय म्हणजे सगळे काय म्हणतात त्याला, डेअरी फार्मिंग करणारेच होते. तर नंदाचा एक मित्र होता अविचल गोप, नाव त्याचं होतं अविचल. गोप म्हणजे गाई वासरं ज्यांच्याकडे भरपूर आहेत ते. तर अविचल गोपचा मुलगा आहे सुंदर. त्या सुंदरशी या माधवीचा विवाह झाला. आता ही माधवी म्हणजे पूर्वाश्रमीची नव्हे, पूर्वजन्मीची मीरा. तर या पूर्वजन्मीची मीरा म्हणजे माधवीचा विवाह सुंदर गोपशी झाला, जो अविचल गोपचा मुलगा. अविचल गोप नंदाचा मित्र. नंद यशोदा आहे ना, त्यापैकी नंद जे आहेत ना, नंद बाबा म्हणतो आपण त्यांना, त्यांचा मुलगा सुंदर. आता गोकुळामध्ये श्रीकृष्ण लीला करायचे वेगवेगळ्या. माखन चोरी असेल, मटकी फोडणं असेल, किंवा बासरी वादन, वंशीनाद ज्याला म्हणतात. आणि या सगळ्या लीला माधवीची आई ऐकायची. म्हणजे सगळ्यांना सर्व श्रुत असायच्या. आता एवढंच तर गाव, ते 100 माणसं, 100 घरांचं तर गाव असेल. आणि तिथे सगळ्यांना त्या लीला ऐकायच्या त्या, की आज यांनी असं केलं, आज त्यांनी तसं केलं, मटकी फोडली, माखन चोरलं, वगैरे वगैरे. तर माहिती आहे ना आपल्याला की दोन्ही प्रकारचे लोक असतात. काही भक्त पण असतात आणि काही द्वेष्टे पण असतात. आता त्याच्यातही फरक कसा आहे की भगवंताबरोबर जे अवतार घेतात ना, म्हणजे भगवंत जेव्हा अवतार घेतात त्यांच्याबरोबर त्यांचे परिकर असतात, नित्य परिकर त्याला म्हणतात. परिकर म्हणजे काय म्हणतात त्याला, परिकर म्हणजे सेवक किंवा त्यांच्याबरोबर राहणारे असे पार्षद त्यांचे. मग ते सुद्धा अवतार घेतात. आणि जे दुसरे अन्य लोक असतात ते 2 प्रकारचे असतात. एक प्रभूप्रती आकृष्ट होणारे, देवाप्रती आकृष्ट होणारे, आणि दुसरे प्रभूचा द्वेष करणारे सुद्धा असतात. इवन माणिक प्रभूंचाही द्वेष करणारे होते, चैतन्य महाप्रभूंचाही द्वेष करणारे लोक त्या त्या काळांमध्ये होते, कृष्णाचाही द्वेष करणारे होते, पौंड्रक वगैरे आपल्याला माहिती आहे. मग असे द्वेष करणारे लोक असतात. त्यात ही माधवीची आई तशी होती. तिला बिलकुल श्रद्धा नव्हती या कृष्णावरती. ती लीला ऐकायची यांच्या, पण कोणत्याही प्रकारचं प्रेम नव्हतं, आपुलकी नव्हती, कौतुक नव्हतं कृष्णाविषयी. ते बाळ म्हणून किंवा तो छोटासा बालक म्हणून अजिबात प्रेम नव्हतं. आणि उलट तिला वाटायचं, अरे रे, आता माझी मुलगी मोठी होतीये आणि कधी जर या मुलीने माझ्या चुकून जर त्याची बासरी ऐकली आणि जर का त्याला पाहिलं तर तो तर आहे जादूगार. तो आहे जादूगार आणि तो आता हिच्यावर जादू जर करेल तर हिचा तर विवाह झालाय, हिचा तर गौना व्हायचा आहे, हिला सासरी पाठवायची आहे. मग हिचं कसं होईल सासरी, कसं बरं पटेल? कारण तो जादू करेल आणि तो जादू करतो म्हणजे सगळे त्याच्याप्रती आकृष्ट होतात. सगळ्या गोपी नाही का त्याच्याप्रती आकृष्ट झाल्या. मग त्यांचा संसार कसा बरं होईल? त्यांचे नवरे त्यांना रागवतात, माझ्याही मुलीचं असंच होईल. मग ती तिला अशी पट्टी पडवायची की अगं गोकुळातनं ऐक, एक जादूगार राहतो. मग ती म्हणायची, जादूगार गोकुळात? हो, जादूगार राहतो. आई तो जादूगार कसा आहे? ती छोटी मुलगी 4 वर्षाची 5 वर्षाची. आई तो जादूगार कसा आहे ग? अगं तो जादूगार आहे ना, त्याला मोरपंख आहे, त्याचे केस कुरळे कुरळे आहेत, मोठे मोठे त्याचे डोळे आहेत, गुबगुबीत त्याचे गाल आहेत, कमल नयन आहेत त्याला, आणि पिवळा पितांबर घालतो, वनमाळा घालतो, आणि दिसतो बरा, पण तो काही मला आवडत नाही, आणि तो फार काली कमली ओढतो तो. पण त्याच्या डोळ्यात तुला सांगून ठेवते, जादू आहे जादू. कुणीही त्याला पाहिलं ना तरी पागल होतो. आणि दुसरं तर सोड, पाहू नको देऊ, दुरून जरी त्याची बासरी ऐकली ना, दुरून, तरी सुद्धा लोक कामातून जातात. सगळे वेडे होतात त्याच्या बासरीपायी. तू चुकून सुद्धा पाहू नको बरं त्याला. तोही तुला पाहू शकणार नाही, अशी वाग आणि अशीच ओढणी घेऊन राहत जा. तुझ्या सासरी जेव्हा जाशील ना तेव्हा पूर्ण झाकून घे,
नाही तर सासरी काही तुझा टिकाव राहणार नाही. आणि दुसरं सांगून ठेवते, तो ना माखन चोरतो, लोणी चोरतो. का गाई, तो लोणी का चोरतो? त्याच्याकडे खायला नाही का? गरीब आहे का तो? छे छे, गरीब कसला? अगं, लाखो हजारो 1.25 लाखापेक्षा जास्ती गायी आहेत. सर्वात जास्ती गायी त्यांच्याकडे आहेत. खायला तर खूप आहे, दूध तूप रेल चेले, पण तरी माहीत नाही का बरं चोरतो. जाऊ दे, तू काही असं करू नको, तू काही त्याला देऊ नको, तू काही त्याच्याकडे जाऊ नको. उलट तो आला तर आत आत घरात चालली जात जा. फार फार सावध राहत जा बरं. अजिबात समोर येत नको जाऊस. रात्रंदिवस आपल्या मुलीला ती हाच उपदेश करायची. त्या लहान पोरीला डोक्यामध्ये हे पक्क बसलं. लहानपणी जे संस्कार करतो ते कायम इम्प्रिंट होतात, त्या धारणा पक्क्या बसतात. हाच उपदेश तिला पक्का बसला. पहिला भाग समाप्त. राम समर्थ श्रीराम.